पत्रकारितेची मूल्य कर्तव्य इतकी बाजूला झाली आहेत आणि भाटगिरीला आपण पत्रकारिता समजायला लागलो किंवा त्यांनी पत्रकारितेच्या नावाखाली एक भाटगिरी लादली आहे. त्यांना झाड का कापलं जात आहे या माझ्या पोस्टवर नंतर बऱ्यापैकी प्रसिद्धी मिळाली आणि मग मी अरविंद जगताप आणि सयाजी शिंदे या तिघांना अर्बन नक्षल ठरवलं गेलं की तुमचा शत्रू एक तर तुम्हाला कळला पाहिजे आणि तो कळल्यानंतर त्याच्याकडे किती शस्त्रसामुग्री आहे याच्यापेक्षा त्याच्या क्षमता काय आहेत आणि त्याची त्रुटी काय आहे, न्यूनता काय हे लक्षात घ्या. आपण काय कुठे देशविघातक काही करतोय, माणसं जोडणं याला हा काही गुन्हा नाही ना. आपलंच हळदी कुंकू आपणच येतो, आपलीच गाणी म्हणतो, आपणच आपल्या कार्यकर्त्यांबरोबर लढेंगे वगैरे म्हणतो आणि पुन्हा जेवून थोडं फिरून पुन्हा मस्त झाला मेळावा म्हणून जातो. नमस्कार. व्यासपीठावरील मान्यवर आणि साथीयो, खरं म्हणजे अत्यंत चुकीच्या वेळी मला बोलायला उभं केलं आहे. आवटे सरांनी एवढं सुरेख व्याख्यान केल्यानंतर मी बोलणं म्हणजे मोहम्मद रफीचं एक उत्तम गाणं ऐकल्यानंतर काचा बदाम म्हणायला लावण्यासारखं आहे. आता आम्ही कलावंत मंडळी आहोत, जेवढा परिसर ठरतो तेवढाच आम्हाला रस्ता येतो. खूप मोठा आवाकात तेवढ्या वेळापुरतं तरी आम्ही पाहत नाही. पण सरांचं व्याख्यान ऐकून खूप छान वाटलं आणि सेवादलाचा जो संस्काराचा काळ आहे तो पुन्हा आठवला. म्हणजे खरं तर आज येत असताना प्रवासात तेच सारखं मनात होतं की आज खूप चांगलं ऐकायला मिळणार आणि आजचा दिवस त्या निमित्तानं समृद्ध होणार. खरं म्हणजे एखाद्या परिस्थितीवर आता टीका करावी याच्याही पलीकडे ती परिस्थिती गेलेली आहे. टीका करायचा काळसुद्धा एक 8 वर्षापूर्वी संपला, अशी अवस्था आता आहे. आणि याची कारणं सरांनी आता सांगितलीच, पण वरवर जी आपल्याला दिसत आहेत ना ती प्रत्येकाने आपापल्या कार्यक्षेत्रातली आपापली कर्तव्य नाकारलीत की अशा पद्धतीची बेछूट यंत्रणा अधिकच तिच्यावरची बंधनं शिथिल होतात आणि ती बेफाम होते. तसं काहीसं आपल्याकडं झालं आहे असं मला वाटतं. आज आपल्या व्यासपीठावर जे महत्त्वाचे पाहुणे आहेत त्यात प्रकाशजी आहेत जे न्यायव्यवस्थेचं प्रतिनिधित्व करतात, युवराजजी आहेत, संजयजी आहेत जे पत्रकारितेचं प्रतिनिधित्व करतात आणि माझ्यासारखा एक कलाक्षेत्रातला माणूस आहे. खरं म्हणजे ह्या तिन्ही प्रांतांची जबाबदारी खूप महत्त्वाची आहे आणि दुर्दैवानं हे तिन्ही प्रांत तितक्या कार्यतत्परतेने किंवा पूर्ण क्षमतेने आपली जबाबदारी पार पाडत नाही आहेत आणि त्यामुळे आजची स्थिती आलेली आहे. पत्रकारितेची मूल्य कर्तव्य इतकी बाजूला झाली आहेत आणि भाटगिरीला आपण पत्रकारिता समजायला लागलो किंवा त्यांनी पत्रकारितेच्या नावाखाली एक भाटगिरी लादली आहे आणि खूप मोठं भ्रम निर्माण करणारी यंत्रणा इतक्या मोठ्या प्रमाणात त्यांनी आज उभी केली आहे की तुम्ही त्या सगळ्या यंत्रणेच्या गदारोळातनं सत्य लोकांपर्यंत पोहोचवणं अवघड झालेलं आहे. ही आजची खरी स्थिती आहे. न्याययंत्रणेत सुद्धा आजवरची दिरंगाई ही नेहमीच तिच्यावर आपण प्रश्नचिन्ह उभं करायचो, पण आता दिरंगाईच्या बरोबरीने
त्यातली मूल्यही जपली जात आहेत की नाही अशी शंका यावी इतपत गोष्टी घडत आहेत. आणि कलाक्षेत्रात प्रचंड कल्पकता असून अत्यंत दुर्बल असा हा प्रांत आहे. त्याला व्यक्त व्हायला आतनं खूप वाटतंय त्याला व्यक्त व्हावं असं. जेवढ्या कलावंत मित्रांना मी भेटतो अनेकांच्या मनात खदखद आहे, अनेकांना बोलायचं आहे, पण तशी स्थिती नाही, तसं बळ त्यांच्याकडे नाही आणि त्यात त्यांना दोष देण्यासारखी स्थिती नाही. कारण अत्यंत सहज हाताशी लागणारा घटक आहे तो नाटकाच्या रूपानं प्रत्येकाच्या गावात जातो, वेगवेगळ्या थिएटरला जातो, अनेक समूहासमोर असतो आणि त्याला गाठणं आणि त्याला जाब विचारणं, त्याला धमकी देणं अत्यंत सोपं आहे. तो ज्या इन्स्टिट्यूट्समध्ये काम करतो, ज्या संस्थात काम करतो, त्या संस्थासुद्धा त्यांना पटकन घाबरवणं शक्य आहे. त्यामुळे कलावंत अत्यंत वेमनस्क अशा अवस्थेत आहे किंवा भ्रमित अवस्थेत आहे. फार कमी जणं आता व्यासपीठावर जात आहेत किंवा मोकळेपणाने बोलत आहेत, कारण त्यांच्या बोलण्याचा परिणाम जास्त होतो याची जाणीव असल्यामुळे थोडं काही बोललं गेलं की त्याच्यावर ट्रोलिंग सुरू होतं आणि वेगवेगळ्या माध्यमातून त्यांना घाबरवणं सुरू होतं. तपोवनच्या बाबतीत मी 1-2 ओळीची पोस्ट लिहिली होती आणि अत्यंत साधी पोस्ट होती, म्हणजे त्याच्यात फार मोठी क्रांतीही काही घडणार नव्हती. त्यातनं मी म्हटलं होतं की वृक्ष का तोडतात, इतकी सुंदर वनराई तिथं तयार झाली आहे आणि साधू संतांना जर तिथे काही काळासाठी तुम्हाला स्थापित करायचं आहे, हरकत नाही, ते आपलं कल्चर आहे, हरकत नाही, आमचा त्याला काही विरोध नाही. प्रभू रामचंद्र ज्या पद्धतीनं त्या वनात वनवासात छोटीशी त्यांची एक कुटी बांधून राहिले, तसं आपण संतांना परिसर का उपलब्ध करून देत नाही? त्यातनं झाडं तोडायची काय गरज आहे? संतांनाही मुळात त्याला तपोवन त्यामुळेच म्हटलं आहे, जिथे वन आहे तिथं तप करा आणि आपल्या धर्माचं एक ते अधिष्ठान पूर्ण करा. अशी व्यवस्था असताना झाड का कापलं जातं आहे? या माझ्या पोस्टवर नंतर बऱ्यापैकी प्रसिद्धी मिळाली आणि मग मी, अरविंद जगताप आणि सयाजी शिंदे या तिघांना अर्बन नक्षल ठरवलं गेलं. मला गंमत वाटते की इतकं साधं सोपं आहे का हे होणं? म्हणजे तुम्हाला झाडांविषयी प्रेम असणं हे अर्बन नक्षल असण्याचं लक्षण आहे का? पण अशा पद्धतीनं काहीतरी टॅगिंग करून तुम्हाला घाबरवलं जातं आणि त्याचा परिणाम हळूहळू सगळ्यांवर होतो आणि इतक्या मोकळेपणानं ते काम करू शकत नाहीत. याच व्यासपीठावर मी 2-3दा येऊन गेलो आहे आणि अशाच आपल्या संघटनेच्या कामाच्या निमित्तानं झालो आहे. दाभोळकर सरांच्या पुण्यतिथीला मी आलो होतो. तिथं आम्ही आमच्यातल्या काही कलावंतांनी मिळून आम्ही अंधश्रद्धेवरची स्किट्स केली होती. त्यावेळी इथलेच आमचे एक मित्र काही वेगळ्या कामानिमित्त भेटायला आलेत. इथंच आम्ही बसलो होतो, इथंच मी रिहर्सल घेत होतो आणि त्यावेळी ते मला म्हणाले की तुम्ही यांच्यातले का? मी म्हटलं तुम्ही का नाही यांच्यातले? ते म्हणाले मला कळलं नाही. म्हटलं यांच्यातले म्हणजे वेगळं काय? तुम्हाला असं वाटतं का की तुमच्या कुटुंबातल्या अनेकांनी बाबांच्या नादी लागून तुमच्या कुटुंबाची वाताहत करून घ्यावी? नाही, आम्हालाही तसंच वाटतं, म्हणून आम्ही इथे येतो. मग तुम्ही यांच्यातले का आणि तुम्ही यांच्यातले का नाही, हा फरक आपल्याला का करावासा वाटतो? म्हणजे इतकं दुर्दैवी आहे हे. आता खरात प्रकरणावरून इतकं स्पष्ट होतं आहे की बुवाबाजीचं हे जे प्रकरण आहे हे सजग, आमच्यासारख्या सजग नागरिकांपेक्षा तुमच्यासारख्या त्यांच्या आहारी गेलेल्यांनाच जास्त परिणाम करत आहेत. तुमची घरं उद्ध्वस्त होत आहेत आणि त्या कामासाठी जे काही वेळ देत आहेत किंवा आयुष्य वेचणाऱ्या माणसांना तुम्ही कुठेतरी वाळीत टाकून तुम्ही यांच्यातले का त्यांच्यातले का असे प्रश्न विचारता. तपोवनच्या पोस्टनंतर सचिन मोटेंना, माझ्या मित्राला, पार्टनरला
एका पोलीस विभागातील व्यक्तीचा फोन आला आणि तो म्हणाला की सर आम्ही खूप प्रेम करतो तुमच्यावर, तुम्ही आमचं सगळा स्ट्रेस घालवता आणि प्रचंड प्रेम आहे तुमच्यावर, तर गोस्वामी सरांना सांगा तुम्ही नका लिहू, का तुम्ही आमचे वाटता. ही लोक उद्ध्वस्त करतात घरं. आता त्याने आत्मीयतेने सांगितलं, पण तो खरं तो पोलीस डिपार्टमेंटचा माणूस आहे. माझं घर उद्ध्वस्त होऊ नये म्हणून तुला नेमलं आहे ना, पण तो बिचारा त्याची कर्तव्य विसरला आहे. मला म्हणायचं की आपण सगळी आपली कर्तव्य विसरलो आहोत आणि त्यामुळे ही सगळी स्थिती निर्माण झालेली आहे. तर ह्या अशा धमक्यांचा परिणाम प्रत्येकावरच होतो असं नाही, म्हणजे मी त्याचा फार विचार करत नाही, कारण तसा काही फार परिणाम होत नाही. फक्त माझ्या बाबतीत अडचण काय होते की मी जर कुठं काही गेलो आणि काही घडलं तर प्रसिद्धी थोडी असल्यामुळे त्याला विनाकारण दिशा बदलते त्याची, त्यामुळे काही गोष्टी टाळायला लागतात. 180 जणांचा माझा संच आहे हास्य जत्रेचा, आणि त्यात विविध विचारांची लोक आहेत, म्हणजे स्पष्टपणे दिसणारी लोक आहेत. त्यातली उजवी किती, डावी किती, मधली किती हे तुम्ही सहज सांगू शकता. पण आपण अशा संस्कारात वाढलो, अशा मोकळ्या वातावरणात वाढलो की आपण प्रत्येकाला त्याच्या त्याच्या विचाराचं स्वातंत्र्य देऊन एक उत्तम कलाकृती कशी घडेल असं आम्ही पाहत असतो. पण ते विचार लादत नसलो तरी आता आवटे सरांनी सांगितलं त्याप्रमाणे आपला विचार मात्र आम्ही कायम मांडत असतो. कायम आम्ही आमच्या त्या घटकांशी बोलताना की तुला खरंच असं वाटतं का, तू विचार करून बघ, मला तर बुवा ही माहिती आहे. मध्ये आपले कार्यकर्ते आहेत, त्यांनी गांधींवर जे आरोप आहेत त्याचं उत्तर म्हणून एक कॅलेंडर छापलं होतं, जटाले सर. तर त्यातल्या मी काही प्रती घेतल्या आणि त्या आमच्या संचात वाटल्या. म्हटलं असंही आपण कुठलं तरी कॅलेंडर तुम्ही लावतात तर हे लावा आणि फावल्या वेळात ते वाचत पण चला. म्हणजे सरांनी जे सांगितलं ना, ती मोहीम खूप महत्त्वाची आपल्यासाठी कार्यकर्ते म्हणून, की आपण जर त्यांना घेऊन बसलो आणि त्यांना चला मी आता तुम्हाला जीवनाचं सारं सांगतो म्हणून सांगितलं तर हल्ली कोणीच ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. कारण मुळात जन्मतः जीवनाचं सार घेऊन आलेले स्वयंभूच हल्ली आपल्याकडे जन्माला येतात. त्यामुळे त्यांना तसं न करता आपण विचाराला प्रवृत्त होतील अशी काहीतरी एक क्लुप्ती करत राहिली पाहिजे असं मला वाटतं. मागे मी छात्रवार्तीच्या एका अधिवेशनाला होतो, त्यावेळी रोहित वगैरे मंडळी होती आपली. त्यांना मी तेच म्हटलं होतं की सर जे म्हणाले नेमकं तेच, की आपलंच हळदी कुंकू आपणच येतो, आपलीच गाणी म्हणतो, आपणच आपल्या कार्यकर्त्यांबरोबर लढेंगे वगैरे म्हणतो आणि पुन्हा जेवून थोडं फिरून पुन्हा मस्त झाला मेळावा म्हणून जातो. पण आपण कुठलाही कार्यक्रम देत नाही. कार्यकर्ते हे उत्साह घेऊन आलेले असतात आणि प्रत्येक कार्यकर्ता हा उत्तम प्रशासक असतो किंवा नियोजन करण्याची क्षमता असलेला असतो असं नाही. त्याच्याकडे नियोजन केलेल्या गोष्टीला अत्यंत उत्तम पद्धतीनं पोहोचवण्याची क्षमता असते. त्याला दिलेला कार्यक्रम पूर्णपणे निभावण्याची त्याची क्षमता असते. त्यामुळे अशा पद्धतीच्या मेळाव्यांमध्ये आपण एक काहीतरी कार्यक्रम ठरवणं गरजेचं आहे. ज्या संस्थेविषयी आता आपण बोलत होतो, सरही म्हणाले संघाविषयी, तर त्या मेळाव्यातसुद्धा मी म्हटलं होतं, मी संघाचा नाही आहे तरी सांगतो की त्या मेळाव्यातसुद्धा मी म्हटलं होतं की आपण संघाची कार्यप्रणाली पण शिकलं पाहिजे ना, त्यांच्याकडची कल्पकता पण शिकलं पाहिजे, त्यांच्यातला चिवटपणाही शिकला पाहिजे, त्यांच्यातल्या विद्वत्ता असूनही मतभेद करायचे नाहीत, ही एक जी सार्वत्रिक विचारधारा आहे त्यांची, ती आपण शिकली पाहिजे. माझे वडील काँग्रेस विचारसरणीत वाढलेले आहेत,
म्हणजे ते उत्तमराव पाटलांबरोबर त्यावेळी त्या आंदोलनांमध्ये होते. अंमळनेरची पोलीस चौकी जाळली त्यावेळी, आणि श्रावण पाटील म्हणून त्यांचे मित्र होते. ते श्रावण पाटील काकाचे आहेत आमचे श्रावण काका. त्यांना ते उसात भूमिगत वगैरे झालेले त्या काळात सापडले नाहीत, आणि वडील गावी गेले तर वडिलांचे वडील म्हणजे आमचे आजोबा राव पार्टीचे होते, म्हणजे बग्गी वगैरे असलेले होते. आणि सगळ्या श्रीमंतांना त्यावेळी आपण काही इंग्रजांच्या विरोधात जायची गरज नाही, आपल्याला तसं काही त्रास नाही आहे. आणि मुळात बुवा होते, त्यामुळे सामाजिक प्रतिष्ठा होती, येणारा जाणारा पाया पडायचा. त्यामुळे वर्णव्यवस्थेतलं उच्चस्थान असलं की ते काही जावं असं कोणालाच वाटत नाही. तर तेही होतं. अशा वेळी त्यांनी वडिलांना अडकवून ठेवलं होतं की तू जायचं नाहीस पदम, कारण तू गेलास तर हे आपलं इथलं प्रस्थ जाईल. आणि त्यावेळी वडील घर सोडून निघून आले होते, त्या काळी 1.25 आणा घेऊन. आणि मग त्यांनी धुळ्यात मग बॉटॅनिकल याच्यात काही शिक्षण घेतलं, आणि धुळ्यातले टॉवरबाग जी आहे तिथं ते हेडमाळी होते. तर त्या काळापासून वडील त्यांच्या 84व्या वर्षीपर्यंत झब्बा, पायजमा, पांढरी टोपी या वेशभूषेतच आम्ही पाहिलेत. वडिलांना एकदा आम्ही त्यांच्या 75ला पॅन्ट घेतली तर ते म्हणायला नको रे, अजूनही ती घातली की आपण साहेबांच्या राज्यात होतं असं वाटायला लागतं, तर माझा पायजमा बरा आहे. तर अशा संस्कारात वाढलेले. काँग्रेस भवनाच्या समोर 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला सकाळी 7 वाजता उठून, त्यावेळी तांब्यात विस्तव टाकून इस्त्री व्हायची, कारण इलेक्ट्रिसिटी नव्हती आमच्याकडे, ते करून वडील जाताना मी पाहिले. अशा संस्कारात मी वाढलो आहे. तरीसुद्धा 7वी, 8वी, 9वी, 6वी, 7वी, 8वी, 9वी मी ज्या भागात राहायचो तिथं संजय जोशी नावाचा माझा मित्र, ज्याच्याकडे मी अभ्यासाला जायचो, त्याचे खडूचा कारखाना होता, त्याचे भाऊ हे संघ शाखा भरवायचे. तर मी त्या शाखेत 4 वर्ष गेलो आहे, आणि वडिलांनी त्यावेळी मला नकार दिला नाही. हे आपल्या विचाराचं वैशिष्ट्य हे आहे की तू जा तिथे, तुला स्वतंत्रपणे विचार करायला लावायचं आहे, माझे विचार मला लादायचे नाही आहेत. आणि मी 4 वर्ष खरंच तिथं गेलो, काही गोष्टी घडल्यात, त्यानंतर मी तिथनं बाहेर आलो, लहान होतो. आणि नंतर मी कॉलेजला असताना सेवादलात आलो, आणि संघ आणि सेवादल या दोन्हीकडे मी थांबलो आहे. मागे एकदा अरुण नलावडे सर आणि आम्ही एका परिसंवादात असताना संघाविषयी असं निघाल्यावर मी तिथं म्हटलं होतं की मला ह्या दोन्ही संस्थांचा अनुभव आहे किंवा त्यांच्याबरोबर राहायला मिळालं आहे. तर याच्यातला फरक मला काय दिसला, तर संघाने मला नेहमी सांगितलं की बाबा तू हिंदू आहेस, आणि सेवादलाने मला नेहमी सांगितलं की बाबा तू माणूस आहेस. आणि मला ते माणूस पण जास्त जवळचं वाटतं, कारण मी माणूस म्हणूनच जन्माला आलो आहे. हिंदू वगैरे हे तर आपली केलेली रचना आहे, आपणच आपल्यासाठी केलेलं टॅगिंग आहे धर्म हा. तर अशा वातावरणात वाढलेलो आम्ही आहोत, आणि ह्या दोन्हीकडच्या संस्कारात काही काळ गेल्यामुळे आता असं वाटायला लागलं की नाही, आता आपण मूग गिळून बसण्यात काही अर्थ नाही. आता जे काही चाललं आहे त्याला आपल्या परीने आपण समर्थन, त्या सहभाग दिला पाहिजे. आणि म्हणून मी इथं आलो, त्यामुळे काही ते फार विशेष नाही आहे. आणि मला त्याचं नेहमी आश्चर्य वाटतं की प्रत्येक वेळी हे ऐकायला मिळतं की एवढं असूनसुद्धा हा माणूस या स्टेजवर येतो. अरे हा आपलाच माणूस आहे, तुमचाच माणूस आहे, त्याने आलंच पाहिजे. एवढं असून काय, आणि काय होणार काय, आपण काय कुठे देशविघातक काही करतो आहे. माणसं जोडणं याला हा काही गुन्हा नाही ना. त्यामुळे सर जे म्हणाले ना त्या पद्धतीनेच मला असं वाटतं की आपण कार्यक्रम दिला पाहिजे. माझ्यापुरता मी काय आखलं आहे, माझ्या कार्यक्षेत्रात मला समतेचं जे म्हणून मांडता येईल माझ्या मर्यादेत, कारण मी ज्या क्षेत्रात काम करतो त्याला प्रचंड सेन्सॉरशिप आहे, म्हणजे चॅनलचीच आहे. मुळात चॅनल हे जॅपनीज चॅनल आहे, त्यामुळे ते भारतीय नियम पाळतं. म्हणजे तुलनात्मक सोनीपेक्षा इतर चॅनल्सना थोडं मुक्तपणे बोलतात, कारण ते भारतीय चॅनल्स आहेत. त्यांना इथल्या न्यायव्यवस्थेत पळवाटा किती येत नाही, आपण कितपत त्याला फाईट करू शकतो हे माहिती आहे.
पण सोनी हे जॅपनीज चॅनल आहे आणि ते जॅपनीज लोक अत्यंत शिस्तबद्ध असतात. ते म्हणतात भारतीय नियम जे आहेत ते तोडायचे नाही. त्यामुळे जे ब्रॉडकास्टिंग मिनिस्ट्रीने सांगितलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या तंतोतंत पाळल्या जातात. आणि त्याच्याही पलीकडे समाजात आपल्या चॅनलवरनं काही विष पेरलं जायला नको, कुठल्या पद्धतीचं काही उद्रेक व्हायला नको याची काळजी ते सतत घेतात. या सगळ्या मर्यादेतनं जेवढं शक्य आहे तेवढं आम्ही करण्याचा प्रयत्न करतो. आणि जे जे आमच्यातलेच वेगळ्या विचारांची मंडळी आहे, सध्या आमचं मिशन तेवढंच आहे की त्यांना सतत सांगत राहणं की बाबा तुम्ही विचार करता तसा नाही आहे. गाय कार्बन डायऑक्साईड घेऊन ऑक्सिजन सोडते हे खोटं आहे. मोर अश्रू पिऊन गर्भवती होतो हे खोटं आहे. हे त्यांना म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी सांगायला लागत आहेत, कारण त्याचा खूप मोठा पगडा आहे आता सध्या. आणि सर ज्या पद्धतीने म्हणालेत ना की आपल्याला तरुणांची भाषा बोलली पाहिजे, ते अगदी खरं आहे. एका अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्यक्रमाला मी गेलो होतो खूप वर्षापूर्वी, आणि तिथे एक शिक्षक आहेत, त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलनासाठीची काही गाणी मला ऐकवलीत. आता ते मराठीचे शिक्षक असल्यामुळे त्यांनी ना मराठीतले वेचून वेचून कठीण शब्द काढलेत आणि सुंदर अलंकार आणि उत्तम यमक जोडलं आणि ते काव्य मला ऐकवलं. आणि मी त्यांना पहिल्यांदा विचारलं की सर आपण हे करणार कुठे आहोत? तो म्हणाले बोर्डी, पालघर, आदिवासी एरियात जाणार आपण आता पथनाट्य घेऊन. मी पथनाट्याच्या संदर्भात वर्कशॉप घ्यायला गेलो होतो. मी म्हटलं मुद्दा असा आहे सर की आपल्याला त्या लोकांना कळेल अशा भाषेत गाणी लिहिणं गरजेचं आहे की त्या लोकांना तुम्ही विद्वान आहात हे कळणं गरजेचं आहे. ते आपण आधी ठरवलं पाहिजे. तर नेहमी आपलं काय चुकतं की आपण त्यातली गेयता शोधायला जातो, पण आंदोलनाच्या गाण्यांमध्ये गेयतेची गरज नाही आहे, परिणामतेची गरज आहे, त्यातल्या आशयाची गरज आहे. आंदोलनाची गाणी खूप मेलोडियस असली पाहिजे असं नाही, पण ती ना तुमच्या सतत विवेकाला स्पर्शणारी असली पाहिजे, तुमच्या काय म्हणतात कार्यतत्परतेला एक ऊर्जा देणारी असली पाहिजे. तर हे सगळं ना आपलं आतापर्यंत आपण आखलेल्या गोष्टींना थोडं आता नवीन तंत्रात कन्वर्ट करणं गरजेचं आहे. म्हणजे आपण पुन्हा पारंपरिक पद्धतीने ते करणार आहोत की आता तंत्राचा आधार घेणार आहोत. कारण मी डिफेन्स स्टडीजमधला ग्रॅज्युएट आहे. संरक्षण शास्त्रामध्ये आम्हाला हे शिकवलं गेलं की तुमचा शत्रू एक तर तुम्हाला कळला पाहिजे, आणि तो कळल्यानंतर त्याच्याकडे किती शस्त्रसामुग्री आहे याच्यापेक्षा त्याच्या क्षमता काय आहेत आणि त्याची त्रुटी काय आहे, न्यूनता काय आहे, हे लक्षात घ्या. मुळात शत्रूकडनं त्याच्या आयुधांची माहिती न मिळवता त्याच्या कल्पकतेची झेप किती आहे ते आधी शिकून घ्या. तर आपल्याला ते शिकणं गरजेचं आहे, कारण आपल्या विचारांना खोडून एक विध्वंसक विचार इतक्या कमी वेळात जर तरुणांपर्यंत परिणामकतेने पोचला आहे तर तो कुठल्या माध्यमातून पोचला आहे? तो अशाच माध्यमातून पोचला आहे. तर ही माध्यमं जी आहेत आता सोशल मीडिया सगळ्यात महत्त्वाचं आहे की आज इतकी 1000 कोटींचा व्यवसाय करूनसुद्धा धुरंधर ही काल्पनिक कथा आहे हे जर आपल्या जनतेला कळत नाही आहे तर याच्यात अपयश जे आहे ते आपलं आहे की आपण त्यांना तर्कशुद्ध विचार करण्यास भाग नाही पाडत आहोत. आणि त्यांना ते काय म्हणता येईल त्याला प्रपोगंडा त्यांना खरा वाटतो आहे. त्यामुळे सर जसं म्हणालं की याच्या पुढचं युद्ध खरंच सांस्कृतिक माध्यमातनं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता आपण शेतकरी कुटुंबातले अनेक जण आहोत. आपल्या गावातल्या झेंड्याच्या दांड्याखालचे जे हात आहेत ना ते आधी कामाला लावले पाहिजे. आणि त्यांना सगळ्यांना समजावून सांगितलं पाहिजेत की बाबांनो, ज्यांना तुम्ही मालक समजता आहात ते विश्वस्त आहेत, ते आपले मालक नाही आहेत. त्यांना आपण नियुक्त केलं आहे काही काळासाठी कारभार करायला, तर त्यांना सतत प्रश्न विचारणं ही आपली जबाबदारी आहे, न की त्यांचे झेंडे घेऊन त्यांचा जय जयकार करणं ही आपली जबाबदारी. त्यामुळे गावागावातल्या कार्यकर्त्यांना आपण हे समजवणं गरजेचं आहे, आपला विचार त्यांच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. आणि त्याचं एक आता या निमित्तानं आपण सगळे एकत्र आलो आहोत आणि युवराज सर म्हणाले की एक चांगला कार्यक्रम आपल्याला आखायचा आहे. तर या सगळ्या कार्यक्रमाला खरंच एक चांगलं एका आंदोलनाचं एका चळवळीचं रूप येऊ. खूप वेगवेगळ्या अडचणीतनं आपण सगळे इथपर्यंत आलो आहोत. तर याचं जी काही परिणिती ती उत्तम एका मोठ्या चळवळीत हो
अशी अपेक्षा आणि शुभेच्छा. मला इथं तुम्ही शांतपणे ऐकून घेतलं याबद्दल आभारी.